लांबरे मोहनचा. म्हणून सांगतो, अगदी बरंच काय ते मला बोलायचा आज प्रयत्न करत होतं, पण तेवढा तोंडाला टाला पण लावत होतं. पण बुवा, मी काय मागाशी म्हणाल, मी मागाशी काय म्हटलं, रेकॉर्डिंग आहे, 1796 समोर कॅमेरे आहेत. बघा मित्रांनो काय म्हणतोय मी. काय मागाशी बोललो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या वेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात. बरोबर आहे ना. आता जो माकड तोंड्याचा आहे त्याला कोण पण कालाच म्हणेल, पण मी असं म्हटलं नाही की मी पांढऱ्या पायाचा आहे म्हणून. बलकी मला दादा, जर असा बोललो असेल तर आजच्या बारीचा विडा इथं ठेवून जाईल बुवा. बघा काय बोलतोय मी, पांढऱ्या पायाचा बोललोच नाही. ह्यांच्या कानात हुंदीर मुतला लांबरे मोहनच्या. हॅलो हॅलो राजादा, आता जोरात झालं. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा. आयोजक किती मिनिटं आहे तो? अरे वास 20 पोवाचा काढतो की शाप कसा जाता ऐका. आणि म्हणून या ठिकाणी बोनचा डायलॉग, पैसा आलं है ना, पहिलं पैसा आलं ते पहिला पैसा घेतो, बक्षिस वाचतो आणि बुवांचा बुवा आज तुमचा लावतो बरोबर जाता कसा तो ऐका बुवा. आणि म्हणून चंद्रकांत भागीरथी श्रीपद होळ दादा एक निस्सीम शक्ती तुल्याचे चाहते आहेत. दादांच्या माध्यमातून खास मागाशी मी गायलेल्या स्तवनासाठी 201 रुपयाचा बहारदार पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. संदीप चंद्रकांत सावंत आंबवली देवरू दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. माझे बंधू आणि आजच्या आयोजनातील एक भाग प्रशांतदा पाडवे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिक आलंय. त्याची फरमाईश आहे की विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले. त्याचप्रमाणे विप्लव जाधव माझ्या शेजारच्या गावचे सुपुत्र आहेत ऐनवरे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ग्रामदेवता श्री सोमवार राघोबा विठ्ठलाई जुगाई प्रसन्न मौजे मोरडे या गावचे राजेश निकमबुवांचे कट्टर चाहते गणेश गुरव आणि राकेश गुरव दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे राजेश भाऊंचे चाहते अमोल बाईत, रतेश बाईत, अक्षय वेळवणकर, प्रथमेश कनेरे या माझ्या भावांच्या माध्यमातून 501 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट मॅनेजर शशीदादा गोवळकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलंय, शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो, माझे बंधू उद्या ज्यांचा कार्यक्रम माझ्या शिष्यांसोबत होणार आहे आणि ज्यांचा आज खास करून वाढदिवस आहे, सन्माननीय तुरेवाले शाहीर जितेश दादा गुरव यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला तुमच्या उद्या कार्यक्रमासाठी खास करून आज ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. त्याप्रमाणे माझे बंधू सुशांतदादा शिरकर एक गोड गळ्याचे शाहीर आहेत, दादा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहेत, मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आमचा ढोलकीपट्टू साहिल केळकर आणि त्यांची संपूर्ण टीम आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित आहे, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू प्रवीण दादा डोईफोडे यांचे मोठे दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. दादांना देखील माझा मुजरा सांगा अगदी आठवणीनं. आणि म्हणून या ठिकाणी बघा शाहिरांनी आता खरलं ना, नक्की आहे ना, नाही तर फक्त गोवांच्याच मधून ओरडू नका. हा पैसा आला
अरे म्हणून आता ऐका कसं झालं माहितीये. पण बुवाने आज बारी म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना, भागाला भाग बुवा देतील, पण आज सांगून गेले म्हणतात निकम बुवा जशी येईल तशी वारी करा. कारण त्याला माहितीये दुसरी वारी त्यांचीच जाईल, शक्तिवाद्याला काय परत वारी कराय भेटत नाही, म्हणून आपली वराची साला वांग्याला लावून जातात. पण झालंय कसं बडी बडी बाते काय रे बोलानो, बडी बडी बाते आणि ढुंगाण खायला ते लांबरे बुवांचा. म्हणून सांगतो अगदी बरंच काय ते मला बोलायचा आज प्रयत्न करत होतं, पण तेवढा तोंडाला त्याला पण लावत होतं. पण बुवा मी काय मगाशी काय म्हटलं, रेकॉर्डिंग आहे 1796 समोर कॅमेरा आहे. बघा मित्रांनो काय म्हणतोय मी. काय मगाशी बोललो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या वेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात. बरोबर आहे ना. आता जो माकड तोंड्याचा आहे त्याला कोण पण कालच म्हणत, पण मी असं म्हटलं नाही की मी पांढऱ्या पायाचा आहे म्हणून. बलकी मला दादा जर असा बोललो असेल तर आजच्या बारीचा विडा इथं ठेवून जाईल बुवा. बघा काय बोलतोय मी पांढऱ्या पायाचा बोललोच नाही. ह्यांच्या कानात हुंदीर मुतला लांबडे बोनच्या, पहिलं बाकीचं बाजूचं मुतायचं, आता हुंदीर मुतला बोनच्या कानात. कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही. मी फक्त काय बोललो की बुवांचे गण माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा पायगुण त्यांच्यासाठी चांगला आहे. मी पांढऱ्या पायाचा बोललो. आणि मला खरं सांगा मित्रांनो, जर मी ह्या शाहिरांची त्यांचे गण आजही माझी पोरगी पण बोलते, माझी पोरगी पण अगं सांग मम्मी काय काय आणू. जर लहान मुलांच्या मनात जर बुवा तुमचे गण बसले, मी तुमचं कौतुक करतोय की नाही, करतोय ना तुमचं कौतुक. मग मला खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा, तुम्हाला राजेश बुवाचा आवाज आवडतो का नाही? आपला तो बाबू आणि लोकांचा करता नको. काय खरं असेल तर खरं सांगा. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो बुवा म्हणतो 7.5 तुझ्या आयुष्यातली 7.5 आहे राजेश बुवा. किंचानेश्वर म्हणतात बुवा तुम्हाला हा जोडून विनंती आहे. मी तुम्हाला सांगितलंय परवाच्या कार्यक्रमात, नवरा बायकोचं भांडण आहे. बायको जर वावगी असेल तर नवऱ्यानं कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो. म्हणून तुम्हाला सांगितलंय सौंदर्य मधला राजेश निकम परत मला व्हायला बुवा भाग पाडू नका. तर खरं सांगतो हे माझ्यासोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती. ते गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा, पण कुठेतरी घोडा आणला. म्हणून असू द्या हलू घेतो बुवा. 7.5 नाही तुमच्या आयुष्यातली 7.5 राजेश बुवा आहे. कारण यंदा तुमच्या 5वीला मीच आहे फक्त, लक्षात ठेवा. म्हणून पहिला विषय का जास्त बोलायला जाऊ नको, जास्त बोलाय नको. म्हणून म्हणतोय अरे शेजारीन बाई तुमचा टीव्ही या माझ्या पोरांना पाहू द्या. ओ लांबऱ्यानो सश्याची पाठ असते कशी मऊ. लांबऱ्यानो सश्याची पाठ असते कशी मऊ आणि चांगल्या बोले. आता भाऊ आल्या म्हणतील 1 2 3 4 5 6 7 8 9 काय म्हणतील 7 8 9 चांगल्या बोले देतो तुम्हाला. थांबा बुवा. म्हणून ऐका अरे शेजारीन बाई तुमचा टीव्ही या माझ्या पोरांना पाहू द्या. हो लांबऱ्यानो आनंद शिंदे म्हणतात अरे माझ्या बाबूला आतमध्ये घ्या है ना. आणि गोट्या कुठं तो बाहेरच. म्हणून म्हणताय का अरे केलेलं पाप होईन माप. विषय कसा आहे बघा. एका शापानं त्या नारद मुनींमुळं त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. सुशांत दादा बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. म्हणून सांगतोय यांच्या भागाला भाग यांना जमला पण नाही. भागाला भाग माझ्या जमला नाही. मी येण्याना माझ्या गवलमीची कटिंग जम दिल्या. मला प्रश्न विचारतात त्याला कटिंग जम दिल्या म्हणून सारवान केले बोल येऊन आज वा. आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद म्हणतात बुवा. भेद तुम्हाला छेद पाडतोय बघा कुठं. म्हणून म्हणतोय नारदाचा विषय गातो. नारदानं वाल्या कोयला उपदेश दिला म्हणून वाल्याचा वाल्मिक कसा झाला बुवा ऐका. अरे केलेलं पाप होईन माप मग त्याची परीक्षा घेशील काय. असं नारद मुनी सांगतात वाल्या कोयला अरे त्याची परीक्षा घेशील काय.
माझ्या संगतीला येशील काय? नारद मुनी महाराजांना म्हणताय तू एवढं पाप केलंस पण आज तुझ्या पापात सहभागी व्हायला तुझी बायको पोरं पण तुझ्या सोबत नाहीत म्हणून म्हणताय अरे माझ्या सोबत येशील काय? गड्या तू ते काय म्हणतात नारद मुनी माझ्या सोबत येशील काय? अरे गड्या तू रोज माझं तोंडात घेशील काय? माझ्या सोबत येशील काय? गड्या तू माझं तोंडात घेशील काय? गड्या तू माझं तोंडात घेशील काय? माझ्या सोबत येशील काय? गड्या तू माझं तोंडात घेशील काय? माझ्या संगात येशील काय आणि तोंडात घेशील काय? राम नाम तोंडात घे. जी केलेली पापात तुझ्या वाल्याचा वाल्मिक ऋषी झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच हा विषय आहे. म्हणून म्हणतोय अरे उपदेश केला नारदाने वाल्या पोळ्याला त्या वाल्या पोळ्याला. उपदेश केला नारदाने वाल्या पोळ्याला वाल्या पोळ्याला. राम नामाचा मंत्र दिला हा त्या सपाय साऱ्याला तिला सपाय साऱ्याला. राम नामाचा मंत्र दिला तो सपाय साऱ्याला या सपाय साऱ्याला. तुझ्या जीवनात आला त्याचा उद्धार झाला. जीवनात आला त्याचा उद्धार झाला. आधी धरावं लागतील पाय त्याचं धरावं लागतील पाय. माझ्या संगाती येशील काय? माझ्या संगाती येशील काय? गड्या तू त्याचं तोंडात घेशील काय? माझ्या संगाती येशील काय? गड्या तू रोज तोंडात घेशील काय? माझ्या संगतीला येशील काय? गड्या तू रोज तोंडात घेशील काय? माझ्या संगतीला येशील काय? गड्या तू माझ्या तोंडात घेशील काय? केलेलं पाप होईल माप केलेलं पाप होईल माप. त्याची परीक्षा देशील काय? त्याची परीक्षा देशील काय? माझ्या संगतीला येशील काय? गड्या तू रोज तोंडात घेशील काय? माझ्या संगतीला येशील काय? गड्या तू रोज तोंडात घेशील काय? माझ्या संगतीला येशील काय? गड्या तू रोज तोंडात घेशील काय? माझ्या संगतीला येशील काय? गड्या तू रोज तोंडात घेशील काय? पक्ष झालेला आहे संतोष दादा शिंदे गाव भेटी चिमकटेवाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. बघा मित्रांनो दुसरा मुद्दा असा तुम्हाला कंटाळा येत नाही ना? कंटाळलं नाही ना रे? म्हणून सांगतोय. दुसरा बागाशी बुवा बोललं आल्या आल्या काय म्हणाले की आज म्हणतात मंगळवार आहे आज भाजी आहे दोडक्याची आणि साला करायची दोडक्याची. करतो 5 मिनिटात त्यांचा लग्न लावून जातो दुसरा. ऐका कसं होतं बघा काय म्हणालं भाजी आहे दोडक्याची आणि साला काढूया दोडक्याची. आज मित्रांनो मी कलगीवाला आहे बाईची बाजू म्हणतोय आता दोडका ह्यांच्याकडेच आहे. दोडका कोणाचा आज? ह्यांचा. जे सोबत घेऊन बसताव ना कोतवाल त्यांना सांगा मना अगदी रगा देईपर्यंत साला काढा दोडक्याची. म्हणून सांगतो बुवा विषय का. दुसरा मुद्दा बुवा असे काय म्हणाले हर म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असतील जो काय कलगी तुरा कळतो त्यातला अभ्यास जो काय आहे तो फक्त आमचं लांबोरे बुवानाच कळतो. बाकीचं सगळं दुःखुल आहे. बुवा मी का मागाशी म्हटलं माहितीये आतापासून बॅगा बिगा का भरल्या ते तुमच्यासारख्यांना नाही करायचं. तुम्ही फक्त पैसा आलं एवढाच बुवा करत बसा तुम्ही. बुवा लेक जेव्हा एखादा बाप किंवा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची माहेरातनं येताना मी पण वाट बघत नाही. एवढा हा माझा कोकण करता गणपती बाप्पाची वाट बघत असतो. पण ते नाही तुमच्यासारख्याला. तुम्ही फक्त दोडका आणि मोडकाच करत बसा बुवा. आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता बुवांच्या गवणीची बुवा कटिंग आणले पण देत नाही बुवा. तेवढा वेळ एक महत्वाचा मुद्दा ठिकाणी राहून गेला. नको थांबा प्रश्न उत्तराचा. आज ते काय माझ्या प्रश्न बोललं नाही पण बुवांचा विषय मित्रांनो अंदाज हा महत्वाचा विषय आहे. आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेलंय मगाशी की बारी हवी तशी म्हणतात करा. विषय आणलाय बघा बुवांच्या प्रश्नाचा.
आणि ते मगाशी काय म्हणाले मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला जाणकार मंडळी देखील या ठिकाणी बसलेले आहे. डावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या. ते काय म्हणाले की तुमच्यात जर हिंमत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या. माकड म्हणतो माझी लाल, ती कशी ऐका. हे गोवा, हे विकास शेठ लांबोरे सर हे गेल्या वर्षापर्यंत सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे देवादिकांचा स्वयंवर. बरोबर आहे ना बुवा. आज तुमचा विषय कुठल्याही शाहिराने न फोडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं. मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही एवढा नाकाला जीभ लावताय ना देवादिकांचा स्वयंवर, ग्रंथाचं नाव बुवा कुठला शाहीर सांगत नाही पण तुम्ही सांगताय. पण आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे बुवा, तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बुवा तुम्हीच देऊन टाका. चला तुम्ही भुसारक्या मारताव ना है ना, बडी बडी वाटे ढोंगण खायला ते, मग तुमचा ग्रंथ घेऊन या देवादिकांचा स्वयंवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊन टाका. आणि मग विषय बदला. ह्या चोरासारख्या बुवा मला वाटा नाही काढायचे. राजेश बुवा आडग्या गुरुचा बाडगा केला नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या बारी देऊन द्या. विषय जर बरोबर असेल बुवा तर समाजाच्या साक्षीने तुमचा सत्कार करेल. आणि विषय बुवांचा ऐका की शेतीमध्ये काम करताना सर्वांनी शांतता राखा. शेतीमध्ये काम करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाईट शेतभूमीला कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं. शाहीर विषय का माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमच्या घरानं मान्य करताय. 2 मिनिटांना थोडी अजून 2-3 मिनिटं वाढवून द्या थोडीशी हो, आणि 5 मिनिटं जास्त घेतले नाही. हा मग म्हणून त्यांची 5 मिनिटं त्यांच्यात कटअप करून मला द्या. फक्त 5 मिनिटं ऐका विषय, ऐका महत्वाचा विषय, डिस्टर्ब करू नका. ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो, हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर बुवा ते वरदान त्या धरणी मातेनं त्या बळीराजाला दिलं. ते वरदान असं होतं की जेव्हा बळीराजा नांगर हाती घेतो, आकडी कोयती बांधतो आणि शुद्ध मनाने त्या मातीमध्ये राबू लागतो, तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे, तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पिकतं. म्हणून तुला माझं असं वरदान आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील, हातात नांगर धरशील, त्या दिवशी तुझ्यावर, तुझ्या बैलांवर, तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा, जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बुवा गेलंय. जर खरं असेल तर प्रामाणिकपणे या ठिकाणी मान्य करा. दुसरा विषय आता ऐका, दुसरा विषय द्या तो दुसरा विषय. हा म्हणून ऐका. हा बुवा मग असे म्हणतात ना आई अवलाद म्हणतात रांडेची, विशेष असं राहत त्यांचा. म्हणून ऐका काय म्हणतो बघा विषय ऐका. कौरव आणि पांडवांचं युद्ध होतं काय मित्रांनो, कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होतं. कौरव डावाला लावतात कोणाला, द्रौपदीला. विषय कसा आणला बघा. अरे तू मारून मी शिवरता भाषा करू नको घरची. बरोबर आहे ना. बुवा दाढीत पण घालतात आणि मिशीत पण घालतात. जल्ला ढेकला कुठं शिरतील पता लागायचा नाही म्हणून म्हणतो अरे तू मारून मी शिवरता भाषा करू नको घरची. मग कडावात लावलीस र, अरे कडावात लावलीस र बुवा तुझ्या तू घरची. कडावात लावलीस र बुवा तुझ्या तू घरची. कडावात लावलीस र बायको तुझ्या तू घरची. कडावात लावलीस र बायको तुझ्या तू घरची. तू मारून मी शिवरता भाषा करू नको घरची. हे तू मारून मी शिवरता भाषा करू नको घरची. डावात लावलीस र बायको तुझ्या तू 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 घरची. आणि म्हणून बुवा जाता जाता एक तुम्हाला शेवटचा सल्ला देऊन जातोय. बारी संपूर्ण वेळेच्या अभावी बुवा जरी ह्या राजेश बुवाचं 7:30 सुरू असतील. मी गेल्या वर्षी किरण दादा गवली कुठे आहेत जरा हात वरती करा. किरण दादा गवली कुठल्या अंगाला आहेत. गेल्या वर्षी सौंदर्यामध्ये या बुवांचा माझा कार्यक्रम झाला होता. मी त्या दिवशी दादाला सांगितलं की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा. आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही सप्तसुरांचा बादशाह लावायचा नाही. ही माझी सर्वांना हात जोडून एक नम्र विनंती आहे. मी गेल्या वर्षापासून सांगतोय
जर ह्यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाहीच आहे, मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाची धूळ आहे, त्याच्यामुळे माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरांचा बादशाह कोणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सांगतो. आणि ज्याच्या कोणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना, माझ्या नावाच्या पुढं सप्तसुर आग लावा पुढं, माझ्या नावा पुढं श्या लावायचा नाही म्हणून सांगतोय. पण अभिमान एका गोष्टीचा वाटतोय बुवा, हे मग असे बोललंय अर्धा हिकडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय. 10 शिष्य सागरित केले आणि उद्या एका शिष्याची बारी आहे याच रंगमंचावर. अरे मेल्यानं तुम्ही उद्या लागलो ना एमपीएससी ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढे चालवायला पण कुशिल्लक ठेवला नाही. हे जे ए भावानो तुम्ही पण माझे चांगले मित्र आहात, हे नुसत्या बुवाच्या सोपड्या किती वर्ष सांभाळणार रे तुम्ही? वजाला कार उगाच त्यातनं काहीतरी शिका बुवा. तुमच्यासारखा एखादा कोणतरी याला घडवा पुढे घराण्याचं नाव राखायला नुसता आपल्या मरतायत पेनातली शाही संपून आणि बुवांच्या चोपड्या. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी सोनबार एक फरमाईश एका मुकड्यात देतोय, बारी या ठिकाणी संपवतोय. अरे देवांचा तू देव रे काना कसा नाही फुटला पाना, देवांचा तू देव रे काना कसा नाही फुटला पाना, गंध प्रेम प्रीतीचे पसरणे रे काना, गंध प्रेम प्रीतीचे पसरणे विसरणे, तुझ्यासाठी हसणे मी विसरणे विसरणे, तुझ्यासाठी हसणे मी विसरणे विसरणे, तुझ्यासाठी हसणे मी विसरणे विसरणे, तुझ्यासाठी हसणे मी विसरणे. देवांचा तू देव रे काना कसा नाही फुटला पाना, देवांचा तू देव रे काना कसा नाही फुटला पाना, गंध प्रेम प्रीतीचे पसरणे रे काना, गंध प्रेम प्रीतीचे पसरणे, तुझ्यासाठी हसणे मी विसरणे विसरणे, तुझ्यासाठी हसणे मी विसरणे. तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. माझा रसिकराजा आपण वेळ नाही काढून आजच्या कार्यक्रम या ठिकाणी हाऊसफुल केला. तुम्हाला देखील या ठिकाणी पुन्हा एकदा मनाचा मुजरा करतो आणि शाहिरांना देखील सांगतो बुवा राग नसावा लोभ असावा. तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असे जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज.